शिक्षण पूर्ण केलं, तुम्हाला मार्गदर्शन केलं त्या आमच्या भगिनी कुमारी बबिता हटकर यांचं स्वागत आमच्या प्रशालेतील गोरबान मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो. खरं म्हणजे आपण पाहतो की हे प्रशिक्षण काळाची गरज आहे. आपण त्या दिवशी ज्यावेळेस नाव नोंदणी चालू होतं त्या दिवशी उल्लेखित केलं आपण की स्वतःचं संरक्षण माणसाला करता आलं पाहिजे. आपण वर्तमानपत्र उघडलं तर अशी एकही बातमी नाही की आज महिलावर विशेषतः महिलावर अत्याचार होताना आपल्याला दिसून येतात. कालच इथं हट्टा इथे एक प्रकरण झालं की कोणीतरी एका मुलीवर चिठ्ठ्या फेकल्या आणि तो वर्तमानपत्रामध्ये पेपरमध्ये गाजते प्रकरण. ते मुंबईमध्ये प्रकरण झालं, इकडे तिकडे असे प्रकरण होत आहेत. तर अशा वेळेस कोणी ईश्वर तुमचं येऊन संरक्षण करणार नाही. देवाकडे तुम्ही जर धावा घेतला तर देव काय येणार नाही तुम्हाला मदतीसाठी, तुमच्या संरक्षणासाठी. तर तुमचं संरक्षण कोण करणार आहे? तुम्हाला स्वतःलाच करायचंय. आणि स्वतःला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी अशा प्रशिक्षणाची गरज आहे. आणि हे प्रशिक्षण देण्यासाठी कुमारी बबिता हटकर इथं उपस्थित झाल्या. त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना आणि मुलींना सुद्धा प्रशिक्षण दिलं. त्याबद्दल प्रशालेच्या वतीनं त्यांचं मी हार्दिक ऋण व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना असं निमंत्रित करतो विनम्रपणे की त्यांनी पुन्हा या प्रशिक्षणाची दुसरी बॅच सुरू करावी. उर्वरित मुलांनी सुद्धा हे प्रशिक्षण घ्यावं आणि स्वतःचं संरक्षण स्वतः करावं. ठीक आहे. यानंतर आपण मान्यवरांच्या हस्ते यामध्ये पार्टिसिपेंट्स कॅन्डिडेट्स आपण प्रमाणपत्र देऊन गौरव करूया. अतुल सज्जीव कुमार सोनवणे आहे का? माननीय अंकुशरावजी देसाई त्यांना पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन स्वागत. त्यानंतर आहे प्रथमेश नानासाहेब देसाई टेकले सर, त्यांचं प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत. नीता कालिदास देसाई आहे का? नीता कालिदास देसाई ये बेटा. गुरबान मॅडम. आरती माधवराव भोंडारकर म्हणजे मॅडम. देवानंद गोपाळ सूर्यवंशी. टाळ्या वाजवा सर्वांनी थोडं. गुरु सर त्यांचं स्वागत करतील. लखन उत्तमराव राऊत. लखन उत्तमराव राऊत आहे का? कोण त्याची बहीण आहे? ये बेटा. अलका राऊत, कुंती राऊत सर. आपल्या बबिता हटकर मॅडम त्यांचं स्वागत करते. मयुरी ज्ञानेश्वर वाळके आहे का? मयुरी ज्ञानेश्वर वाळके कोण आहे बाई? चली भुजबळ सर. भुजबळ सर त्या मुलांचं प्रातिनिधिक स्वरूपात त्याच्या भावाचं स्वागत करत आहेत. योगेश विश्वनाथ मोहिते आहे. गीता मंच खैरे. दिगंबर ज्ञानेश्वर पेटलवर. देशमुख सर त्यांचं स्वागत करतील.
अंजली माधवराव बोंडाळकर. पुन्हा डबल आहे का? तुला आलं नव्हतं ना? हे कोणाचं आहे? बरं ठीक आहे. ओके. गुरुस देसाई पुंडलिक नवनाथ. माननीय अंकुश हरी देसाई त्यांचं स्वागत करतील. पुरबाजी भुजंगराव सूर्यवंशी आहे का? टेकले सर स्वागत करतील त्यांचं. दीपिका विठ्ठलराव देसाई. बबिता आटकर मॅडम त्याचं स्वागत करेल. करण देविदास देसाई आहे का? करण. रुपाली जनार्दन देसाई मेनके मॅडमचं स्वागत करेल. सोळंके आरती वैजनाथ आहे. अनिकेत संजय साठे मुख्याध्यापक साहेब त्यांचं पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन स्वागत करतील. माननीय केंद्र प्रमुख साहेब सुद्धा आलेले आहेत. आपण केंद्र प्रमुख साहेबांचं स्वागत करूया. अर्चना हे खुर्ची घेऊ या. केंद्र प्रमुख साहेब या इकडे खुर्ची येते. अनिल गोविंदराव देसाई आहे का? अनिल गोविंदराव देसाई यांचं स्वागत केंद्र प्रमुख साहेब हे प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन करतील. पुष्प द्या. शुभम मारुती गालपाडे आहे. श्री देशमुख सर त्यांचं हे प्रमाणपत्र देऊन स्वागत करेल. बालाजी मारुती टोकलवाड गुरुसाहेब त्याचं स्वागत करेल. सूरज गुणाजी पवार काय माझा एकदा सर्वांनी. माननीय अंकुशरावजी देसाई शिवाजी रावसाहेब टोकलवाड तिथले सर त्या मुलांचं हे प्रमाणपत्र देऊन स्वागत करतील. अभिषेक संजय साठे बबिता आटकर मॅडम स्वागत करेल त्यांचं. योगेश विश्वनाथ मोहिते आहे का? योगेश विश्वनाथ मोहिते. गीता मंचा खैरे बहुतेक हे सर्व त्या शाळेतले. आदिनाथ बाबूराव देसाई आहे का? आदिनाथ बाबूराव देसाई तू राहिला का? सोळंकी आरती वैजनाथ नाही. गीता मंच खैरे, योगेश विश्वनाथ मोहिते, करण देविदास देसाई आणि आदिनाथ बाबूराव देसाई. मॅडम तो दिसले शेवट सांगू का? तो दिसू राहिले कोण राहिला सर्टिफिकेटचं? उभे राहा सर्टिफिकेट उभे राहा. ज्यांना सर्टिफिकेट प्राप्त झालेलं नाही ते आदिनाथ बाबूराव दाडे आहे का तू? आहे का? ठीक आहे. कोण आहे? तो मुलगा उत्कृष्ट असा का हे करत होता आता प्रात्यक्षिक मध्ये. त्याचं राहिले, गाडीचं राहिले. आणि तुझं राहिलं का बेटा? आहेत का तुमच्याकडे? हा, तुम्हाला 1-2 दिवसामध्ये मॅडम हे प्रमाणपत्र पाठवून देणार आहेत. बसा. धन्यवाद सर. या समारोपीय कार्यक्रमाच्या संदर्भात आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी बबिता आटकर मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद.
सगळ्यात सुरुवातीला तर तुमच्या गावामध्ये आल्याबरोबर मला असं वाटलं होतं की ते काही रिस्पॉन्स मिळणार नाही, पण तुमच्या शाळेमध्ये आल्याबरोबर तुमच्या शिक्षकांची वगैरे सगळ्यांची ओळख वगैरे झाली. सरांनी खूप चांगल्या रीतीने मला इथं मार्गदर्शन केलं आणि प्लसमध्ये इतक्या चांगल्या तुमच्या शाळेतले विद्यार्थी सुद्धा मला मिळाले. एक 10-15-20 जणच आहेत, पण खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थी होते, खूप हुशार विद्यार्थी होते. मला असं वाटलं नाही की इतक्या लहान लहान मुलांना शिकवावं कसं काम. बाकीचे लिंबगाव, आलेगाव, आशेगाव भरपूर विद्यार्थी, मोठे मोठे विद्यार्थी आहेत, पण ही आपली एकच शाळा, लहान शाळा, लहान मुलं. पण खूप चांगली मुलं आणि खूप चांगली प्रॅक्टिस केली मुलांनी. मला असं वाटलं होतं की तुमच्या शाळेमध्ये मुलींची संख्या जास्त असावी. मुलींची संख्या फक्त शाळेमध्ये दिसण्यापुरतीच राहिली, पण क्लासमध्ये 2-3-4च मुली, मोजक्या मुली फक्त प्रॅक्टिससाठी येत होत्या. आजच्या युगामध्ये हे जे हा जो खेळ आहे तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मुलींसाठी आहे, असं हे तुम्हालाही माहिती आहे. आणि मी इथे एक मुलगीच आहे, मला शिकवायला येतेही होते, पण मला रिस्पॉन्स काही जास्त मिळाला नाही इथं मुलींकडून. रिझन मला माहिती नाही, पण तुमचं मी तुम्हाला समजून सांगितलंही होतं की तुम्ही या. एक इतकं तुम्ही प्रदर्शन बघितलेलं आहे मुलांचं, ते फक्त एक 7 ते 8 दिवसाची मेहनत आहे मुलांची. फक्त 7-8 दिवसामध्ये मुलं एवढं नाही शिकलेत. एक 7 ते 8 दिवसामध्ये मुलं इतक्या चांगल्या प्रकारे शिकलेली आहेत. जर याच फील्डमध्ये मुलं एक 2-4-6 महिने जरी असतील तर मला वाटतं त्यांचा ब्लॅक बेल्ट ही जी डिग्री आहे त्या डिग्रीपर्यंत जाऊ शकतील. जरी आतापर्यंत जरी तुम्ही भाग घेतला नाही, यानंतर जेव्हा असं काही प्रशिक्षण येईल तर मला वाटतं जास्तीत जास्त मुलांनी त्यांचा सहभाग घ्यावा. आजकालच्या युगामध्ये वेळ ही सांगून येत नाही, आणि प्लस म्हणजे तुम्ही खेड्याच्या मुली आहात, मोठ्या मुली आहात, समजदार आहात, तुम्ही तुमचं स्वतःचं संरक्षण वगैरे इथपर्यंत सेल्फ डिफेन्स इतकं तरी तुम्ही शिकावं असं माझी इच्छा होती. आणि मी खास करून तर मुलींना शिकवण्यासाठीच आले होते, पण मला मुलींचा रिस्पॉन्स मिळाला नाही. मुलं वगैरे जेवढे काही मिळाले एवढे खूप चांगले मिळाले. आणि तुमच्या शाळेचे शिक्षक वगैरे सगळ्याच म्हणजे सगळ्या प्रकारे तुमचं गाव आणि तुमची शाळा आणि तुमचे विद्यार्थी सगळ्याच मला चांगले लागले. आणि इथं मला वेळ दिला तुम्ही शिकवण्यासाठी. इथं सगळ्यांनी मला वेळ दिला शिकवण्यासाठी, मुलं बनले आणि सगळ्या प्रकारे जे काही मुलं शिकलेले आहेत एक 7-8 दिवसामध्ये ते सगळं तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा बघितलेलं आहे. यानंतर जर समोर सरांची इच्छा असेल आणि तुमची जर इच्छा असेल तर माझी इच्छा आहे तुमच्या इथे घेण्याची. आता ते तुमच्या स्वतःवर निर्भर आहे की तुम्हाला यायचं की नाही यायचं, शिकायचं की नाही शिकायचं. फायदा हा फक्त आता एक 2-4 वर्षामध्येच हा फायदा तुम्हाला गव्हर्नमेंटली स्कूल गेम मध्ये गेम असल्यामुळे तुम्हाला 25 मार्काचा फायदा हे आता तर होत आहे. पण आधीच्या युगामध्ये असा काही फायदा नव्हता. फायदा फक्त एवढा स्वतःची सेल्फ डिफेन्स, स्वतःचं संरक्षण, एवढाच फायदा माणसं म्हणजे एक डोळ्याच्या समोर ठेवून हे प्रशिक्षण घेत होते. आता तर सगळेजण फक्त मार्क्सचाच फायदा पाहतात, पण एक स्वतःचा सुद्धा फायदा पहा. मार्क्सचा विषय थोडासा बाजूला ठेवून एक स्वतःचं सेल्फ डिफेन्स साठी तरी हा प्रकार खूप महत्वाचा आहे. एक फॉर एक्झाम्पल सांगते, जर का तुम्ही आजच्या युगामध्ये आहात आणि हे जर का तुम्ही प्रशिक्षण वगैरे शिकलात तर या प्रशिक्षणाचा फायदा तुम्हाला इतका महत्वाचा आहे की आजच्या युगामध्ये जर का तुम्ही शस्त्र असतील 24 तास तुम्ही तुमच्यासोबत बागू शकत नाही. तिथे जरी मोठा जरी अधिकारी असेल, एक बंदूक जे काही तुमचे जे काही शस्त्र असेल तो कितीही म्हणलं तरी 24 तास सोबत ठेवू नाही शकत. झोपताना तरी बाजूला तरी जेवताना तरी काढून ठेवावंच लागेल. आणि वेळ ही कधी कुणाला सांगून येत नाही. मग ऐन वेळेला शस्त्र शोधण्यापेक्षा शस्त्राचा जर का उपयोग तुमच्याकडे होत असेल नेहमी तर तो शस्त्र तुम्हाला शोधायला लागतं ऐन वेळेला. आणि हे जर का तुम्ही शिकला असाल अशी वेळ तुम्हाला येणार नाही. आणि जरी आली आणि ही कला जर का तुमच्याकडे असेल तर शस्त्र शोधण्याची तुम्हाला वेळ पडणार नाही. जे तुम्ही शिकलेलं आहे हे कोणी अशी हे एकदम असं आहे की हे तुमच्याकडून कोणी चोरूनही घेत नाही. कला ही अशी असते की जी कोणी चोरताही येत नाही, शस्त्रासाठी बाजूला काढून ठेवता येत नाही, चोरता येत नाही. खूप महत्वाचा फायदा आहे तुमच्यासाठी. एक सेल्फ डिफेन्स तुम्ही लक्ष द्या इकडं. ग्रामीण भागामध्ये राहता, स्वतःचं संरक्षण एकतरी मुलीने शिकावं मला असं वाटतं. बाकी सगळ्यांना बोलण्यासाठी 2 मिनिटाचा वेळ दिला. मी सुरुवातीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला एक अर्धा तास भाषण दिलं होतं. वारंवार तेच भाषण, वारंवार तुम्हाला ते सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं सेल्फ डिफेन्स इतकं तुम्ही शिकावं एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते. कारण की आज यानंतर जोपर्यंत तुम्ही 10वीपर्यंत शाळेमध्ये आहात तसं तुम्ही शाळेमध्ये आहात, घरी जाता शाळेत येता, घरी जाता शाळेत. पण 10वीच्या नंतर जेव्हा तुमचं आयुष्य जेव्हा बदलेल, शाळा राहणार नाही तुम्हाला. बहुतेक तर बाकीचे भरपूर जणी मुलींचे लग्न वगैरे होतील, नवऱ्याचे त्रास, सासूचे त्रास, सासऱ्यांचे त्रास, न्यूजपेपर वाचताच तुम्ही. आता खूप चांगलं हसू येते असं बोलल्यानंतर, पण जेव्हा स्वतःवर बितते तेव्हा मग तुम्हाला माहिती होईल. आता तुम्ही लहान आहात, तुम्हाला कळणार नाही, पण जेव्हा तुमच्या
धन्यवाद मॅडम. मॅडम जे काही तुम्हाला 7-8 दिवसामध्ये शिकवलेलं आहे त्याचा प्रयोग मात्र कोणाला करू नका सध्या. वेळ आल्यावर करा, पण शाळेतल्या आपल्या बंधू भगिनीवर किंवा मुलावर किंवा मुलीवर किंवा आपल्या मैत्रिणीवर त्याचा प्रयोग करण्याचा शक्यतो प्रयत्न करू नका. आणि मॅडमनं म्हटल्याप्रमाणे लग्न झाल्यावर सासूवर तर नकाच करू इतक्या लवकर. म्हणजे सुनाने सासूवर प्रयोग केला तर बघितलं हटकर मॅडमला मत जावं तर सध्या प्रयोग करण्यात आहे. त्यांचं कसं आहे, काल परवाच एक नांदेडहून 4 मुलीला अपहरण करून रेल्वे मधून घेऊन जात होते. अशा कठीण प्रसंगी यूज करायचं हे तंत्र आहे. एखादा मुलगा जर तुम्हाला वारंवार टॉर्चिंग करत असेल, पाहत असेल, त्रास देत असेल आणि तुम्ही जर खाली मान घातलात तर त्याला वाटतंय की हे आपल्याला लाईन द्यायला. पण आपण जर त्याच्या डोळ्यात डोळे घालून जर बघितलं, लक्षात इकडे मुलांनी मुलीनं जर त्या मुलाच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं आणि एक थोबाडीत दिलं तर पुन्हा तो मुलगा असं तुमच्याकडे पाहणार नाही. ही डेअरी हे धाडस तुम्हाला यावं म्हणून ते प्रशिक्षण आहे. हे प्रशिक्षण त्यासाठी आहे की तुमच्याकडे जर कोणी वाईट नजरेने पाहत असेल तर त्याला तोडीस तोड उत्तर दिलं पाहिजे. ते आपण पाहतो ना संजय देवचं कोणत्या पिक्चरमध्ये आहे, त्याच्या गालावर एक मारतात, तो काही करत नाही. पण ज्यावेळेस तो दुसरा मारायला बघतो त्यावेळेस तो कसा मारतो, त्याला सेल्फ डिफेन्स म्हटलेलं आहे. स्वतःचं संरक्षण तर मुलीमध्ये यावं हे सगळ्यात महत्व आहे. तुम्ही दूर गावावरून येता, 2-3 किलोमीटर प्रवास करून येता इथं शाळेमध्ये, रस्त्यावर कोणता वेळ प्रसंग सांगून येत नाही. त्यासाठी स्वतःचं संरक्षण कसं करावं, स्वतःचा बचाव कसा करावा यासाठी हे प्रशिक्षण आहे. धन्यवाद. यानंतर माननीय अंकुशरावजी देसाई आपले विचार व्यक्त करतील. बोला बोला. माननीय अंकुशरावजी देसाई या प्रशिक्षणाच्या समारोपी 1-2 शब्द बोलतील. शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचा सर्व संच, प्रशिक्षण घेणाऱ्या बबिता हटकर मॅडम आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्या इथे जे हटकर मॅडमने कराट्याचं प्रशिक्षण तुम्हाला दिलं, खरोखरच आजच्या धकाधकीच्या युगामध्ये हे फार आवश्यक आहे. स्वतःचं संरक्षण हे फार महत्वाचं आहे, विशेषतः मुलीसाठी. तर हे मॅडमने सांगितलं तसं अतिशय आवश्यक बाब आहे. त्यासाठी पुढच्या बॅचमध्ये जास्तीत जास्त मुलं आणि मुली यांनी या प्रशिक्षणामध्ये भाग घ्यावा आणि ही एक कला आहे, या कलेमध्ये एक नैपुण्य प्राप्त करावं अशी सर्वांना सूचना आहे. मला या ठिकाणी मुख्याध्यापक आणि त्यांच्या सर्व मंडळींनी बोलावलं आणि मान सन्मान दिला त्याबद्दल मी आभारी आहे. येथेच थांबतो. धन्यवाद. आमचे केंद्र प्रमुख साहेब, मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी NPGL मध्ये असा आमचा प्रोग्राम होता आणि आम्ही प्रशिक्षण हे दिलेले आहे. साहेब याविषयी आपले मत व्यक्त करतील. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावचे माजी सरपंच श्रीयुत अंकुशरावजी देसाई, तसेच या शाळेचे मुख्याध्यापक श्री भुजबळ साहेब आणि या शाळेचे सर्व शिक्षक बंधू, शिक्षक भगिनी आणि या ठिकाणी ज्यांनी आपल्याला हे 7-8 दिवसाचं प्रशिक्षण दिलं अशा आमच्या या हटकरताई आणि विद्यार्थी मित्र हो. तर मला कल्पना आज मला हे तुमचं प्रमाणपत्र वाटप करताना माहीत झालं की या ठिकाणी कराटेचं प्रशिक्षण आमच्या ताईने दिलेलं आहे. तर तुम्हाला हे सांगू इच्छितो की मॅडमला मी हे सांगू इच्छितो की NPGL अंतर्गत ज्या काही आमच्या शासनाच्या ज्या योजना असतात त्याच्यामध्ये हे प्रशिक्षण आमचं एक CPS असते, केंद्र असते आणि या केंद्रामध्ये 9 शाळा आहेत. सध्या एक आमचं जे जुडावा जे केंद्र आहे या ठिकाणी 9 शाळा आहेत आणि या 9 शाळेमध्ये ज्या महत्वाच्या ज्या उच्च प्राथमिक शाळा ज्या असतात 5वी ते 7वी ज्या ठिकाणी वर्ग आहे त्या ठिकाणी आम्हाला वरून अशा प्रकारचा शासनाचा आदेश आला होता की मुलींना या NPGL अंतर्गत या कराटेचं प्रशिक्षण द्या आणि ते प्रशिक्षण आम्ही मागच्या 2 वर्षापूर्वी युरा प्राथमिक शाळा युरा, नरापूर आणि धोत्रा या ठिकाणी मुलींना दिलेला आहे. चुडाव्याला सुद्धा या प्रशालेच्या मुलींनी सुद्धा त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. खरोखर जीवना